कार्यक्षेत्र जे आहेत किंवा इतर करिअर आपण ज्याला म्हणूया, तसं समीक्षक किंवा रायटरसाठी म्हणून फुल फ्लेज करिअर खरंच असू शकतं का? आणि असेल तर कुठल्या फॉर्मॅटमध्ये, आणि नसेल तर फक्त आनंद म्हणूनच हे करिअर करावं का? मला माहिती नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मला खरंच माहिती नाही. लेखक म्हणून म्हणजे फ्रीलान्सर म्हणून तर करिअर करणं अशक्य आहे मराठीमध्ये. ह्याचं कारण मराठीमध्ये इतके कमी पैसे मिळतात आपल्याला की आता जी मुलं त्यांच्या करिअरच्या पहिल्या टप्प्याला असं काही करू बघत असतील त्यांना डेफिनेटली फायनान्शियल शेवटी काय करणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे नोकरी करूनच ते करावं असं मला वाटतं. सुरुवातीला तरी करावं, जोपर्यंत खूप मोठं नाव होत नाही किंवा मी आनंदासाठी करू शकते ह्या परिस्थितीपर्यंत तुम्ही पोहोचत नाही. मी आता इतक्या उशिरा आयुष्याच्या इतकी वर्ष ह्याच्यात घालवल्यानंतर सुरुवातीला मी नोकरी केली. मी म्हणजे काय ऍक्च्युली येणारच होते त्या प्रश्नाकडे की आता आनंदासाठी म्हणून ठीक आहे ना, मी करू शकते आता. हे सुरुवातीच्या काळात केलेल्या स्ट्रगलचा हा रिझल्ट. हा, एक्झॅक्टली. सुरुवातीच्या काळात केलेल्या स्ट्रगलचा, घेतलेल्या मेहनतीचा, त्या परिश्रमांचा, त्याचा सगळ्याचा परिपाक म्हणून मी आता गेली काही वर्ष असं म्हणू शकते, गेली 10-15 वर्ष मी नोकरी करत नाहीये कुठे. पण त्याच्यात पुन्हा घरी एक कोणीतरी नोकरी करणारा असेल तर दुसरा असं म्हणू शकतो की मी नाही नोकरी करत, मी आनंदासाठी काम करते. सो तो बॅलन्स सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे नाहीतर मी म्हणू शकले असते का की समजा नवरा म्हणाला असता की आता मी नाही नोकरी करत, तर मी फक्त काय वर्षातनं साधनेमध्ये 5-10 लेख लिहीन आणि छान मस्त सिनेमे बघत राहीन असं मी म्हणू शकले नसते ना कदाचित. बरोबर आहे. तुमचं करिअर तुम्हाला कुठल्या टप्प्यावर घडवायचं हेही तुम्हाला ठरवायला लागतं. तुमचा आनंद कशात आहे हेही ओळखायला लागतं. मला असं वाटतं केवळ पैसा, जसं मीना त्यांनी सांगितलं की केवळ पैसाच हे काही पॅरामीटर असू शकत नाही, पण ते करिअरच्या कुठल्या टप्प्यावर करायचं हेही तुम्हाला ठरवावं लागेल. म्हणजे थँक्यू सो मच. मला असं वाटतं हा जो काही पोर्शन आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि खास करून महिलांसाठी, कारण बऱ्याचदा आनंद घरात मिळत नाही आणि वयाच्या एका टप्प्याला सगळं करून शांत झालेलं असतं, पण आता हे मात्र बाकी आहे असं जिथे आपण विचार करतो तिथे आपल्या पॅशन काय आहे हे जर आपण ओळखलं तर मला असं वाटतं लेखनालाही सुरुवात करता येऊ शकते.